म्हणजे अभ्यास कसा करायचा किंवा एकाग्रतेने आपण जे आहे अभ्यास करून ते कशा प्रकारे आपल्या स्मरणामध्ये ठेवायचं. आणि आत्ताचा जो काळ आहे तो स्पर्धा परीक्षांचा काळ आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेत पास होण्याकरिता कशा प्रकारे आपण पूर्वतयारी करायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आहेतच. तसा माझा काही ह्या स्पर्धा परीक्षेशी फारसा संबंध नाही. फक्त मी नेट जे आहे ती परीक्षा पास केली, त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा हा भाग होता. जनरल नॉलेज आहे, कम्प्युटर्स आहे, काही स्टॅटिस्टिक्स आहेत. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या विषयाशी संबंधित आम्हाला काही शिकायला मिळालं. परंतु बुद्धाचं एक अतिशय महत्त्वाचं वचन आहे विद्यार्थ्यांकरिता, विशेष करून की बहु सच्चंच सिप्पंच विनयोच सुशिक्षितो. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत जे विद्यार्थी आहेत. पहिली गोष्ट आहे की आपण विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला अनेक कलाशिल्प म्हणा किंवा अनेक विद्यांमध्ये आपण पारंगत व्हायला पाहिजे. पारंगत होणे हा एक भाग आहे. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट बुद्धाने सांगितली आहे की त्याच्याबरोबरच विनयोच सुशिक्षितो, हे तिथली जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जी काही गोष्ट शिकतो, जी काही कला शिकतो ती विनयानुसार असायला पाहिजे. जर ते विनयानुसार नसेल तर फक्त आपल्याकडे ते सामान्य डिग्री होऊन बसते किंवा तो प्रमाणपत्र किंवा एक डिप्लोमा होऊन बसतो. परंतु आपण त्याच गोष्टीला, त्या विषयाला, त्या कलेला जर आपण योग्य पद्धतीने, ज्या पद्धतीने ते वर्गामध्ये शिकविल्या जातात किंवा ज्या पद्धतीने ते पुस्तकांमध्ये सांगितल्या गेलेल्या स्टेप बाय स्टेप आपण जर त्या पद्धतीने शिकलो तर जे आहे त्या कलेचं, त्या विद्येचं किंवा त्या अभ्यासाचं, त्या माहितीचं आपल्याला जे आहे चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकते. नाहीतर अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे अनेक प्रकारचे डिप्लोमा आहे, डिग्री आहे, परंतु ते काही काम नसताना त्यांना त्या डिग्रीचा किंवा त्या डिप्लोमाचा जे आहे कुठेही काही योग्य प्रकारे उपयोग करता येत नाही. तर काही लोक असे पण बेरोजगार आहेत, कुठला तरी डिप्लोमा, डिग्री केलेले आहेत आणि वेगळेच ते कामं करत आहेत. त्या विषयाशी संबंधित त्यांना कुठल्याही प्रकारचं जे आहे काम, नोकरी मिळत नाही. त्याचं कारण काय आहे की तिथे विनयोच सुशिक्षितो, म्हणजे त्या विषयाचं योग्य प्रकारे त्यांनी ज्ञान घेतलेलं नाही आहे, ते योग्य प्रकारे शिकलेलं नाही आहे. म्हणून ते विषय शिकूनही जे आहेत ते तसेच बेरोजगार आहेत. त्या विषयाच्या, त्या डिग्रीचा त्यांना काही कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. म्हणून आम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये येतो तर लायब्ररीमध्ये शिकायला आल्यानंतर, अभ्यासाला आल्यानंतर जे आहे महत्त्वाची गोष्ट आहे की इथे येण्याचा आमचा हेतू काय आहे, कशाकरिता आम्ही इथे आलेलो आहे, त्याच्याशी आम्ही प्रामाणिक असायला पाहिजे. नाहीतर कोणी येतात, मित्र आहेत, मंडळी आहेत, गोष्टी करत राहतात, काही वेळ अभ्यास केला की थोडासा टाईमपास करत राहतात. तर अशा प्रकारे अनेक दिवस, महिने, वर्ष लोटून जातात, परंतु आम्हाला त्या गोष्टी काही अनेक वर्ष साधता येत नाही. त्याचं कारण काय आहे की आमचे जो उद्देश आहे इथे येण्याचा, अभ्यासाकरिता येत आहोत, परंतु आम्ही पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून बुद्धाने म्हटलं की विनयोच सुशिक्षितो, ज्या कामाकरिता आपण इथे येतो आहे ते पद्धतशीरपणे ते व्हायला पाहिजे. तो उद्देश जो आहे, आमचा उद्देश पुढे असायला पाहिजे. ती आमची प्रायोरिटी, प्राथमिकता आमची काय आहे, आमची प्राथमिकता आहे की आम्ही एकाग्रतेने अभ्यास करायला पाहिजे. ही आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही ते सोडतो. काही वेळ अभ्यास करायचा, काही वेळ गोष्टी सांगायचं, काही वेळेस थोडासा टाईमपास करायचा. तर हा तिथला महत्त्वाचा भाग नाही आहे. म्हणून त्याच्याकरता, त्या विषयाशी संबंधित आम्हाला ज्ञान मिळण्याकरता फार काळ लागतो, फार उशीर लागते. म्हणून त्याच्याकरिता जे आहे ह्या गोष्टी करताना आमचा उद्देश हा निश्चित असायला पाहिजे की मला एवढं काळ आहे, एवढी वेळ आहे आणि त्या पद्धतीनुसार मला आता अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते एकाग्रतेने व्हायला पाहिजे. तर जे आहे त्या विषयाच्या, त्या अभ्यासाचा आपल्याला जास्त फायदा मिळू शकते. नाहीतर आम्ही अभ्यास करतच आहोत, परीक्षा पण देत आहोत, अनेक ज्यात अटेम्प्ट होऊन जातात, परंतु आम्ही काय ते पास करत नाही. त्याचं कारण काय आहे, एकतर आम्ही ते योग्य प्रकारे अभ्यासलेलं नाही, पेपर कशा प्रकारे सोडवायला पाहिजे ते पण आम्हाला माहिती नाही. त्याच्यानंतर टाईम, वेळ आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ दिलेला जाते, त्या वेळेमध्ये आम्ही ते पूर्ण
केलं नाही. त्याचं कारण काय की आम्ही अभ्यास नाही केलं बरोबर, फक्त येतो वाचतो, परंतु ते टाईम मॅनेजमेंट आम्हाला काही जमत नाही. किती वेळामध्ये ते आम्हाला ते सोडवायला पाहिजे ते प्रश्न वगैरे. म्हणून बुद्धाने ते अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की विनयोच सुशिक्षितो. ही गोष्ट जी आहे फार महत्त्वाची अभ्यासामध्ये. जर आम्ही कुठलाही अभ्यास करायला गेलो तर ते पद्धतशीरपणे जे आहे स्टेप बाय स्टेप होणं गरजेचं आहे. आणि जर तसं असेल तरच त्या विषयाच्या त्या अभ्यासाचं जे आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. आणि आता जे आहे सगळीकडे जे आहे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता नोकरी लागणं, परीक्षा पास करणं तेवढी काही साधी गोष्ट राहिलेली नाही. परीक्षा पास झालो तरी पण आपल्याला त्या लेवलवरती पर्सेंटेज मिळतीलच याची सुद्धा काही गॅरंटी नाही. मग त्याच्यामध्ये ते पर्सेंटेज वाढत जातात प्रत्येक वर्षी, प्रत्येक अटेम्प्टला. तर त्या पद्धतीने पण जे आहे आपल्याला किती एकाग्रतेने, किती मेहनत घेऊन ते अभ्यास करावा लागतो, हे एक तिथला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये पेशन्स पण असणं गरजेचं आहे. घाई करून पण चालत नाही. तर पेशन्स असणं आणि पेशन्स ठेवून ते अभ्यास करणं, एकाग्रतेने ते एका कामाला जे आपण आपला उद्देश ठेवलेला आहे पुढचं, त्याच्यावरती फोकस करूनच ते आपल्याला करावं लागणार आहे. जर आपण तिथून विचलित झालो, एक अटेम्प्ट दिली, पास झालो, परंतु मार्क काही त्या पर्सेंटेजमध्ये आले नाही, परत दुसरी देतो, तिसरी देतो, परंतु येतात, पास होतो, परंतु त्याचे पर्सेंटेज पाहिजे ते येत नाही, तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थी खचून पण जातो. काय हे वारंवार तसंच होत आहे, मग ते सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे होता कामा नये. तर इथे पेशन्स सुद्धा असणं फार गरजेचं आहे की एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, पण ते होईल जर आपण त्या पद्धतीने एकाग्रतेने ते रेटून धरलं तर. नाहीतर जर आपण खचलो किंवा नाही आता होतच नाही आहे, माझ्याशी जमतच नाही आहे, तर अशा प्रकारे होता कामा नये. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा आपण पुढे जातो या सर्व गोष्टी करायला, तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून विनयशील होऊन योग्य पद्धतीने त्याच्या अभ्यास करण्याच्या, पेपर सोडवण्याचं, लक्षात ठेवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करणं फार गरजेचं आहे. त्या पद्धतीने जाऊन जे पुढे तो अभ्यास केला तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होईल. दुसरी गोष्ट आहे मन एकाग्र करायचं. कारण की अभ्यास करायचा तर मन पण एकाग्र असायला पाहिजे ना. कारण की मनामध्ये अनेक प्रकारचे विचार निर्माण होतात. काही मित्र पण असतात ते म्हणजे खोड्या पण करत असतात अभ्यास करत असलो की. तर अनेक गोष्टी जे आहेत आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही आवाज येतो बाहेरचा, मन लागत नाही. छोट्या छोट्या लहान लहानशा गोष्टीमुळे जे आपलं मन विचलित होतो. म्हणून त्याच्याकरिता बुद्ध धम्मामध्ये जे आहे काही ध्यान साधनांची जी आहे त्या प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत. तर आपण अभ्यासाला येतो तेव्हा 5-10 मिनटं तरी जर पुस्तक हाती घेण्याच्या अगोदर 5 मिनटं तरी जे आहे आपण डोळे मिटून आपल्या मनाला एकाग्र करण्याचं जे आहे प्रयत्न करायला पाहिजे. ती सवय महत्त्वाची आहे. आपल्याला सवयी कशा लागतात? जेव्हा आपण तीच गोष्ट वारंवार करत गेलो तर सवय लागते, अन्यथा ती सवय लागत नाही. म्हणून ध्यान साधना जी आहे, मनाची एकाग्रता साधायची असेल तर ही गोष्टसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ते आपल्याला सवय लावावी लागेल. आपल्या मनाला अभ्यास करण्याच्या पूर्वी कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपण आपल्या डोळे मिटून जे आहे बसण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या श्वासावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने जे आहे आपण ती सवय लावली तर आपल्याला मनाला सुद्धा एकाग्र करता येऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्या अभ्यासावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. म्हणजे जे काही आपण अभ्यास करतो ते जास्तीत जास्त जे आपल्या स्मरणामध्ये किंवा लक्षामध्ये ठेवता येते. त्याच्याकरता हे ध्यान साधना जे आहे ही सुद्धा जी आहे महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्या बुद्ध धम्मापासून घेता येऊ शकते. आणि ते फ्री आहे. त्याच्यामध्ये कुठलं कॉम्पिटिशन नाही, कुठली स्पर्धा नाही. फक्त आपल्याला स्वतःला जे आहे ते मनाशी ठरवून घ्यायचं आहे की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, साधायची आहे. आणि ह्या माध्यमातून आपण जर अशा पद्धतीने अभ्यास करत गेलो तर आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो आहे, ज्या विषयाशी संबंधित स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला जास्त ती प्रॅक्टिस करून जे आहे आपल्याला आपली प्रगती करता येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येऊ शकते. तर अशा ह्या पद्धतीने एक आपण विद्यार्थी म्हणून जे आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हीच वेळ आहे शिकण्याची, तरुण वय. आणि ह्या वेळामध्ये जर आपण ते योग्य प्रकारचे ज्ञान घेतलं नाही तर पुढे जे आहे आपल्याला फार त्रास होतो. कारण की वय जशी जशी वाढते तशा तशा जबाबदाऱ्या
वाढत असतात, घरच्या लोकांच्या अपेक्षा वाढत असतात आणि जर आपण तरुण वयामध्ये असेच वय आपलं म्हणजे दिवस काढून गेलो तर जे आहे पुढे मग आपल्याला ज्या गोष्टी अगोदर करायच्या होत्या त्या नंतर करता येत नाही. म्हणून ती सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची की आपली ही जी वय आहे ही शिकण्याची आहे, काही मिळवण्याची आहे, ज्ञान जे आहे साधण्याची गोष्ट आहे. तर आपण ह्या वयामध्ये एकाग्रतेने तळमळीने वेळात वेळ काढून जास्तीत जास्त वेळ जाय ह्या कामाला देऊन जाय आपण आपल्या ह्या वयाचं जे आहे फायदा करून घेऊन ह्या वयामध्ये जेव्हा लवकरात लवकर आपल्याला चांगली गोष्ट साधता येईल किंवा कुठली नोकरी साधता येईल तर किंवा मिळवता येईल तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. वय निघून गेल्यानंतर मग ते काही शक्य होत नाही, कारण की गव्हर्नमेंटचं सुद्धा सरकारचे वयोमर्यादा आहे कुठल्याही नोकरीकरिता. तर आपण त्या वयोमर्यादेमध्ये जे आहे आपण ते प्रयत्न प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला विनयोच सुसुखित हा परत नियम आपल्याला तिथे लागू होतो की ही वय आहे आपली आणि ह्या वयामध्येच आपल्याला ते करायचं आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप अभ्यास करून मार्गदर्शन घेऊन आपले मित्र आहेत जे जास्त अभ्यास करतात किंवा ज्यांनी अभ्यास करून त्या सर्व गोष्टी प्राप्त केल्या त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्या प्राप्त करणे हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे इथे लाजण्याचं काही काम नाही. प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे या दोन्ही गोष्टीमध्ये लाजायचं नाही. प्रश्न विचारलो तर त्याचं उत्तर माहिती होईल, उत्तर दिलं नाही तर ते उत्तर योग्य आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे ते पण कळणार नाही. म्हणून ह्या दोन गोष्टीकरिता जे आहे विद्यार्थ्यांनी कधीही लाजायचं नाही. प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला. बरोबर असेल तर बरोबर होईल आपला, चुकेल तर उत्तर बरोबर मिळेल. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे आपण विद्यार्थी म्हणून लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीला जर आपण लाजलो तर आपल्याला जे आहे जे ज्ञान पाहिजे आपल्याला मिळवायचं आहे ते आपल्याला मिळवता येणार नाही. म्हणून ह्या दोन चार गोष्टीकडे जे आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि आपल्या अभ्यासामध्ये पुढे जायचं. परत आपल्या सर्वांच्या सुखी मंगल जीवनाकरिता भावी जीवनाकरिता जे मंगल कामना करतो. आणि इथेच जीवन में हर कोई काम जो करते हो उसका मकसद शुरुआत में पक्का होना चाहिए. आप खाना खाते तो खाना खाने का कारण पक्का नहीं होगा. तो चोर भी खाना खाता है, खाना खाकर क्या करेगा वो, खाना खाकर क्या करेगा, चोरी करेगा ना. आप खाना खाकर क्या करते हैं, कैमरा. चोर भी खाना खाता है लेकिन उसका मकसद क्या होता है पता नहीं. आप भी खाना खाते हो तो खाना खाने के पहले आपने अपना मकसद, सोते हो तो सोने का मकसद, जीते हो तो जीने का मकसद, पढ़ाई करते हो तो पढ़ाई करने का मकसद पहले पक्का करना चाहिए. आपका मकसद पक्का है? शायद हाँ, पता नहीं, शायद आपका पढ़ाई करने का मकसद नौकरी का होगा. इसके ऊपर नहीं क्या, फक्त नौकरी है. फिर क्या मकसद है? पढ़ाई करने का मकसद क्या है? आपको ये हमारे बंते जी आपने भाषण दिया, प्रवचन दिया, लेकिन इनके सामने में यहाँ 3-3, 4-4 डॉक्टर हैं. इनके सामने मनोहर परिचय करने में डॉक्टर छोड़ दिया, इसलिए मैं जानबूझकर डॉक्टर लगाता हूँ. क्यों कि इनको नहीं ज़रूरत था, आप लोगों की बुद्धि को, आप लोगों के नज़र को ज़रूरत है. ये चिवर कर देखकर आपको अरे गरे लगते हैं, पर मैं डॉक्टर लगा तो बोलते नहीं उनकी भाषण सुनना चाहिए. अच्छा पहले बोले रहते ना तो आप और ध्यान से सुने रहते, लेकिन अभी सुन लिया. जो ज्ञान मिला आपको वो ज्ञान कोई भिक्षु के लिए नहीं था, वो ज्ञान आपके लिए ज्ञान दिया है तो आपने उसका उपयोग करना चाहिए. आप जो पढ़ाई कर रहे हैं वो पढ़ाई क्यों कर रहे हैं उसका कारण पहले पक्का करना चाहिए. पक्का नहीं करें और पढ़ाई करते रहेंगे तो बीच में बहुत जल्दी टूट जाएंगे, या आप टूट जाएंगे या करते करते आपके माता पिता, आपके जो पालक है वो टूट जाएंगे. आप अपने पढ़ाई के मकसद को पक्का कर आगे बढ़ेंगे तो ना आप टूटेंगे, ना आपके पेरेंट टूटेंगे, ना आपके कोई पालक होंगे वो टूटेंगे. आपका मार्ग सीधा रहेगा, फिर आपकी मंजिल सीधी रहेंगी. लेकिन आप मकसद ही पूरा नहीं करोगे, पहले सेटल नहीं करोगे तो आप बीच में टूट जाओगे. यहाँ तक मेहनत किए, 2-2, 3-3 साल मेहनत कर रहे, अभी यहाँ टूटने से तो जीवन ही खराब कर देंगे ना. आज आपको सबसे ज़रूरत ये है
कि 24 घंटे में से ज़्यादा कितना घंटा पता नहीं, आप जितना ज़्यादा घंटा पढ़ाई के लिए निकालते होंगे वो आपके आज के जीवन में, बाकी कल जाकर सब होगा, सब होगा। आप एक बार आपकी जो मंजिल है वहां तक पहुंच जाओ, बाकी आज जो इच्छा मन के अंदर में रखा है वो इच्छा कल पर सब होगा। लेकिन अभी इस वक्त जो करना चाहिए वो नहीं करोगे तो जिंदगी भर वही सोचते रहोगे उस वक्त किया रहता तो कितना अच्छा हुआ रहता। आज थोड़ा सा मेहनत तो बहुत करना पड़ता है, लेकिन उस मेहनत को भूल जाओगे, उस मेहनत को हटा दोगे तो ज़िंदगी में कुछ नहीं होता है। और उसका मकसद क्या होना चाहिए, एक बिजनेस के माध्यम से। जुबान में एक कहावत है, एक आदमी बिजनेस वाला था, वो आदमी के पास में रोज जो पैसे आते थे उसको 3 पार्ट में बांटता था। 3 रुपये आएंगे तो 1 रुपया 3 पार्ट बांटता था। एक अपने फैमिली को, एक कल के बिजनेस के लिए, और तीसरा जो पार्ट है वो समाज के लिए। हमने वो नहीं किया, हमने क्या किया, एक अपने लिए घर की चलाने के लिए, और फिर वो बैंक बैलेंस का बनाओ, और सेकंड कल के बिजनेस के लिए। लेकिन और एक जो महत्वपूर्ण घटना थी उसको हम भूल गए, इसलिए जापान का और भारत का फर्क उतना ही है। तीसरी जो बात है उतना ही फर्क है, उसके ऊपर नहीं। ज्ञान तुम्हारे को ज़्यादा है, शक्ति तुम्हारे पास ज़्यादा है, खजाना जमीन के अंदर का तुम्हारे पास ज़्यादा है, उनके पास कुछ नहीं है। फिर भी आज भारत से जापान बहुत आगे जो गया होगा ये तीसरे कारण से। हम क्यों नहीं कर सकते, हम भी कर सकते। तीसरा जो कारण है समाज के लिए। आज आप जो पढ़ाई कर रहे हैं उसका मकसद एक तो, पहला तो आप अपने लिए, बुद्ध ने पहले ये बोला है, मैं हूं इसलिए पराया है, पराया है इसलिए मैं नहीं, मैं हूं इसलिए पराया है। प्रथम मैं अपने आप में सक्षम नहीं होगा तो पराया के लिए क्या सोचना है। पहले मैं सक्षम होना चाहिए, पहले सेल्फ सक्षम होना चाहिए। फिर दूसरा, सेल्फ सक्षम ही नहीं है, दूसरे की बात करते हैं इसलिए वो भी टूट जाता है और खुद भी टूट जाते हैं। इसलिए पहले आज आपकी जो परिस्थिति है उसमें से जो आपको करना चाहिए वो प्रथम, और सेकंडली उसके माध्यम से जो बल मिलेगा, उसके माध्यम से जो शक्ति मिलेगी वो फिर आपके कुटुंब के लिए, फिर उसके आगे बढ़कर इस समाज के लिए जो आपके बल की, आपकी शक्ति की आवश्यकता है। ये 3 पार्ट हमने सोचकर अध्ययन किए, पढ़ाई किए तो आपका भी फायदा होगा, आपके फैमिली का फायदा होगा, इस समाज का फायदा होगा। लेकिन आज जो है, आज आपने अपने आप को सक्षम, अपने आप को सेटिस्फैक्शन पढ़ाई करने के लिए आगे बढ़ना चाहिए। इतना अच्छा भैया मित्र संघ जो कर रही, शायद मेरे चेहरे को पता भी नहीं होगा मैं कौन हूँ, मैं आता नहीं ना, नाम बहुत लोग जानते, बनते संघरत्न जी। मेरे को पूछते बनते संघरत्न जी कहाँ गए, कहीं कार्यक्रम को जाता ना तो मेरे को पूछते संघरत्न जी का नाम है, गए कहाँ, जाता नहीं वहाँ। ठीक है, जो भी चलाता, हमारे मकसद है, हमारा भी कुछ मकसद है इसको ये बांधने को, इसको संचालन करने को, कि यहाँ जो गर्जू लोग हैं उसमें कोई धम्म नहीं, उसमें कोई जात नहीं, उसके कोई लिंग नहीं, जो भी कुछ अध्ययन करने के लिए आवश्यक इस जगह को सोचते हैं उनके लिए ये 24 घंटे चालू है। इसका अच्छे से फ़ायदा उठाओ और अपने जीवन को आगे बढ़ाओ, और अपने जीवन के में मिला उस बल के माध्यम से समाज की भी सेवा करो। तो हम जो चला रहे हमारा भी खुशियाँ होगी, आप लोगों का जीवन भी सक्सेस होगा। आज के प्रति इतना ही बोलता हूँ, अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय।